ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, मोठी बातमी मुंबईतनं आहे। मुंबईच्या मिठी नदी स्वच्छता कथित भ्रष्टाचार प्रकरणी ईडीनं बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाला समन्स बजावलंय। ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर आपलं निवेदन नोंदवण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि हजर राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। सूत्रांनी माहिती दिली आहे की डिनो मोरियाला पुढील आठवड्यामध्ये चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेलं आहे। तर मुंबईमधील मिठी नदीच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणामध्ये सध्या नाव समोर आलेलं आहे डिनो मोरियाचं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याची चौकशी करण्यासाठी आता ईडीनं त्याला समन्स बजावलंय। भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। भाग्यश्री, डिनो मोरियाला आता ईडीनं समन्स बजावलेलं आहे, कधीपर्यंत त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आहेत? नक्कीच ऋतुजा, खरं तर मुंबईच्या मिठी नदीचा जो भ्रष्टाचार आहे, कथित भ्रष्टाचार, तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। त्यात खरं तर महापालिकेचे जे इंजिनियर आहेत प्रशांत रामगुडे यांचा देखील मोठा सहभाग आहे आणि त्यांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी ईओडब्ल्यू म्हणजे आर्थिक गुन्हे आणि तसंच ईडी या दोन्ही जे खाती आहेत, दोन्ही जे कार्यालय आहेत, त्यांना अशी माहिती मिळाली होती की या ट्रान्झॅक्शन मध्ये कुठेतरी डिनो मोरियाचा हात आहे आणि ते ट्रान्झॅक्शन थेट डिनो मोरियापर्यंत जातात अशी माहिती त्यांना मिळाली होती। त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर मागच्या आठवड्यामध्ये ईओडब्ल्यूने सातत्याने डिनो मोरियाची 2 दिवस चौकशी केली होती। 8 ते 9 तास दोन्ही दिवस त्याला कार्यालयामध्ये बोलवलं होतं। 8 ते 9 तास त्याच्यावर चौकशी झाली होती आणि त्यावेळेला देखील जे ईओडब्ल्यूचे प्रमुख आहेत निशान डार, त्यांनी सांगितलेलं होतं की आपण वेगवेगळ्या पद्धतीने तपास चालू आहे आणि त्यांचे जे फायनान्सचे डिटेल्स आहेत त्यावर विशेष तपासणी सुरू आहे अशी माहिती निशानदार यांनी दिलेली होती। आणि त्यानंतर जर आता आपण बघितलं तर काल ईडीने देखील डिनो मोरियाच्या घरावर छापे मारलेले आहेत। त्याच्या घरातलं काही मिळते का हे बघण्यासाठी हे छापे आहेत आणि आता ईओडब्ल्यू नंतर पुन्हा एकदा ईडीने देखील त्यांना समन्स दिलेला आहे आणि हजर राहण्यास सांगितलेलं आहे। डिनो मोरियाला पुढील आठवड्यात ही चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स आलेला आहे। त्यामुळे आता डिनो मोरिया पुढच्या आठवड्यात ईडीच्या ऑफिसला जाणार का आणि चौकशीला हजर राहणार का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचं कारण ईओडब्ल्यूला 2 दिवस तो हजर राहिला होता, त्यांनी चौकशीला उत्तर दिलं होतं, मात्र माध्यमांशी बोलायला त्यांनी नकार दिला होता। पद्धतीने आणि माध्यमांशी भाष्य केलेलं नव्हतं। त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकरणानंतर तरी तो माध्यमांशी बोलतो का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे ऋतुजा। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।